सर्व जन्मांमध्ये, सर्व जीवसृष्टीमध्ये जेवढे काही प्राणी मात्र जन्माला आलेले, त्यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ जन्म मानवाचा आहे. मनुष्य देहाचे साधने, मनुष्य देहाचे निसाधने, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणी, एवढा अधिकार नारायणी, एवढा अधिकार नारायणी, कृपा अवलोकनी. नारायणाने हा अधिकार दिलेला आहे. प्रत्येक जीवसृष्टी, प्रत्येक जीवसृष्टी नाशिवंत, मनुष्य देह नाशिवंत, त्याचे एक कालखंड आहे, त्याचा एक वेळ आहे, आणि तो जाण्याआधी साधून घ्यायचंय. महाराज, पेट्रोल गाडीमध्ये पडलेलं आहे, ज्या कामासाठी या गाडीत पेट्रोल टाकलेलं आहे ते काम पहिलं करून घ्या. मी मुद्द्यावर येतो. ज्या कामासाठी तुम्ही गाडीमध्ये पेट्रोल टाकलेलं आहे, ते टाकलेलं पेट्रोल त्याचं सार्थक करून घ्या, ते काम करून घ्या. ते काम कोणतं आहे? मी हा कोण, करावा विचार. कोण तुम्ही याचा प्रथम विचार करा. भाग्य. मग मी देह आहे का? जन्माला येणे आणि मरणे, जन्माला येणे आणि मरणे हे माझ्या हातात आहे का? का बरं हातात आहे का? हो आहे. कारण का? बीज भाजूनी केली लाई, आम्हा जन्म मरण नाही. जन्म घेण्याच्या वासनेमुळे माणूस जन्माला आला. त्याची एक वासना शिल्लक राहिली, त्याची इच्छा शिल्लक राहिली, आणि त्याची जी ही इच्छा, त्याची ही जी इच्छा, ती इच्छा, तिच्या इच्छेचं जे मूळ आहे, ती वासना आहे, तिचंच खंडन करण्यासाठी नामाचा फार मोठा योगदान आहे महाराज. आणि नामाशिवाय ते जळतच नाही महाराज, भाजलं जातच नाही ते. कारण बी जर नाही भाजलं गेलं ते पुन्हा उगवणार, वासनेच्या स्वरूपाला लागणार, कुठल्या ना कुठल्या स्वरूपाला लागणार, पुन्हा ते जन्म मरण्याच्या राडग्यामध्ये अडकून पडणार. आणि त्या जन्म मरण्याच्या राडग्यामध्ये हे जीवसृष्टी अडकून पडूच नाही. म्हणून प्रत्येक जीवाला गरज आहे ती मार्गदर्शनाची गरज आहे. जीवन सुरुवात कुठून झालेलं आहे आणि जीवनाचा शेवट काय आहे, जीवन कशामुळे सुरू झालेलं आहे आणि जीवन कशामुळे संपणार आहे, या गोष्टीचं ज्ञान. तुम्ही या सृष्टीवर कशा करता आलेला आहात आणि तुम्ही प्रथम काय केले पाहिजे ते शास्त्र जात जाण. जे आगवेची अप्रमाण, अध्यात्म ज्ञाने विण एक लेणे. जे आध्यात्मिक ज्ञान घेण्यासाठी तुम्ही या जीवसृष्टीवर आलेले आहात, ते आध्यात्मिक ज्ञान पहिले करून घ्या. पहिलं ते ज्ञान करून घ्या. आणि ते ज्ञान कोणतं आहे, तो स्वतःची ओळख करून घ्या. भ्रमिष्ठासारखे हिंडू नका. संत सांगत असतात, कावो हिंडता रानो राणी, कावो हिंडता रानो राणी, पुसा संताशी जाओनी, पुसा संताशी जाओनी, पुसा संताशी जाओनी, पुसा संताशी जाओनी. कावो हिंडता रानो राणी, कावो हिंडता रानो राणी. अज्ञानी मार्गाने जाऊ नका. राष्ट्रसंत संत तुकडोजी बाबा सांगायचे, अंधश्रद्धेत मोडू नका, श्रद्धेने भगवंताचं नामचिंतन करा. कशाला काशीला जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. साधू संत सांगून गेले त्यांचे ऐकत नाही. कोंबडे बकरे खातो आणि कीर्तनी मान डोलवितो. कशाला काशीला जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. कुठं नका जाऊ, काया ही पंढरी, आत्मा पांडुरंग नांदतो केवळ माझ्याची. या कोविड-19च्या माध्यमातून नामचिंतन करून बघा. ठाईच वैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. आणि ती एका ठिकाणी चित्त लागण्यासाठी जो सर्वात महत्वाचं साधन जे साधू संतांनी निर्माण करून दिलेले या कलियुगामध्ये, कलियुगी उद्धार हरीच्या नाम. आणि या हरीच्या नामामध्ये तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे, आत्मसुखाची गरज आहे, त्याची प्रचिती आल्याशिवाय नाही.
आणि हे साधन मिळण्याचे एकमेव ठिकाण. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. आता संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. लोक असं सहज म्हणतात, कुठं संत राहिले महाराज? आता कुठं संत राहिले का? आता कुठं शास्त्र राहिलं का? आता कुठं सद्गुरू राहिले का? अरे येड्या माणसा, अरे बाबा हो, डोळे उघडा, डोळे उघडा. दिघीपर्यंत या, परांडे नगर बस स्टॉपला या. 45 95 45 03 29 47, 95 45 03 29 47, 95 45 03 29 47 ला फोन करा. तुम्हाला संत दाखवतो, तुम्हाला संत दाखवतो आणि संतांच्या पायावर घालतो. आणि संतांनी सांगितलेली फक्त एकच गोष्ट करा, ते नाम घेऊन त्या नामाचं चिंतन करा. त्या नामाचं चिंतन घेतल्यानंतर शास्त्र करा. त्या नामाचं चिंतन केल्यानंतर आत्मप्रचिती करणार. ते नाम ज्या मालिकेतून आलेले, अनुग्रह, अवस्था आणि प्रबोध, या 3 गोष्टी त्यांच्या सानिध्यात गेल्यावर कळणार आहे, त्यांच्या क्लासमध्ये गेल्यावर कळणार आहे, त्यांच्या कॉलेजमध्ये गेल्यावर कळणार आहे. आणि ते कळून घेतल्यानंतर तुम्हाला भक्तीचा राईट फाईट मार्ग कळून येईल. म्हणून तुकाराम महाराज सांगत असतात, नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. कोणत्याच गोष्टीने मनाची एकाग्रता लागत नाही. ओ त्या नामातून गाता. आजचा ज्यांचं मी प्रवचन करतोय, राष्ट्रसंत तुकडोजी बाबांचं चरण मगाशी वाचलं. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. राजा सजी महाली, सौख्ये कधी मिळाली. राजा सजी महाली, सौख्ये कधी मिळाली. ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. राष्ट्रसंत तुकडोजी बाबा सांगतात, राजा सजी महाली, राजाला त्या महालामध्ये सौख्य कधी मिळाली? अरे त्या राजाला त्या राजवाड्यात कधी सुख लागलं का म्हणे? नाही लागलं. आणि ते सुख मला कुठं लागलं तर ते सांगतात, ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. ही जी माझी झोपडी आहे, ही पंचमहाभूताची झोपडी आहे. मला ह्याच्यात सुख प्राप्त झालं. कशामुळं? मला राष्ट्रसंत आकडोजी महाराज भेटले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनात आकडोजी महाराज आले आणि आकडोजी महाराज आल्यानंतर त्यांनी त्यांच्या जीवनात परिवर्तन करून दिलेलं आहे. त्यांना ब्रह्मनामाचा उपदेश केलेला आहे आणि त्या ब्रह्मनामाचा उपदेश करत असताना त्याचं ते नाम चिंतन करतात. राष्ट्रसंत तुकडोजी बाबा ते त्यांच्या दुसऱ्या चरणामध्ये येते, तेवढं नीट आहे. भूमीवरी
पहाऱ्याकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे, प्रभु नाम नित्य गावे, या जो पडीत माझ्या, या जो पडीत माझ्या, या जो पडीत माझ्या, पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. ते सांगत असतात की पहारे आणि तिजोरे असून सुद्धा त्यातून सुद्धा चोऱ्या होतात, आणि दारास नाही दोऱ्या, या झोपडीच्या दाराला एक सुद्धा अहंकाराची दोरी नाही असं त्यांना म्हणायचंय बर का. राष्ट्रसंत तुकडोजी बाबांना म्हणायचंय की ही जी झोपडी आहे ना त्याच्यामध्ये दारास नाही दोऱ्या, दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या. माझ्या या झोपडीमध्ये माझे आकडोजी महाराज आहेत, माझे सद्गुरुनाथ आहेत, आणि माझ्या सद्गुरुनाथांनी मला सुखाचा मार्ग दाखवलेला आहे, आणि त्या सुखाच्या मार्गाने तुम्ही सगळ्यांनी जावे याच्यासाठी त्यांचा अट्टहास आहे. आणि तो सुखाचा मार्ग विषय सुख नाहीये, तो आत्मसुखाचा मार्ग आहे, आणि ज्याची आज खूप गरज आहे, कारण विषय सुखाने कधीच मन स्थिर झालेलं नाहीये महाराज. हे देह अनेक सुखांचा भोग भोगत आहे. लहानपणापासून ह्याला सुखाचा सहवास आहे, याला देहाचा सहवास आहे, याला अहंकाराचा सहवास आहे, आणि असं सुख गेलं की असं दुःख उभा राहते, असं सुख गेलं की असं दुःख उभा राहते. विषयांचं सुख येतंय, विषयांचं सुख जातंय. महाराज आत्मसुख येण्याची आवश्यकता आहे, फक्त जाण्याचा प्रश्नच नाही. अरे जन्म आणि मरणारे मुळात तुम्ही नाही हो, पण जन्म आणि मरणाच्या उंबरठ्यावर तुम्ही उभं राहायचं काय कारण आहे बाबा? ते भ्रांतीमध्ये उभं राहायचं काय कारण आहे? तर तुम्हाला भ्रम झालाय, भ्रम. तुम्हाला भ्रम झालाय, तुम्ही हाडामासाच्या. तुम्हाला भ्रम झालाय. जसं आज तुम्ही म्हणता ना ही गाडी माझी आहे, अरे गाडी तुझी आहे, तू गाडी आहे का? घर तुझं आहे, तू घर आहेस का? प्रपंच तुझा आहे, तू प्रपंच आहेस का? शेतीवाडी तुझी आहे, तू शेतीवाडी आहेस का? जसं ते तुझं असून तू त्याच्यापेक्षा वेगळा आहे, पलीकडचा आहे, तसं हा देह तुझा नसून या देहाच्या पलीकडची वस्तू तू आहे हे सांगण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. ओळखून घ्या, ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, नका आड राणी हिंडू. आड राणाला हिंडत बसू नका, योग्य मार्गाला. आणि योग्य मार्गाला जाऊन काय करा? जा 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 तुम्ही झटकारे, गुरुपाशी जाऊन लटकारे, सोहम नामाचा घेऊन गुटका, तेव्हाची होईल सुटकारे. जा, अरे ब्रह्म नाम घ्या आणि जीवाची सुटका करून घ्या बाबा, त्याच्याशिवाय तरुण पाहिजे. आपण म्हणू पोटाला भाकरी बांधून म्हणू आपण पोट भरलं म्हणता येईल, भरलं जाईल. भाकरी तोडून खावा लागेल रीतीने, त्याला चवीला भाजी कालवण करावं लागेल, चटणी करावी लागेल, आणि ती चटणीतून भाकरीचा तुकडा तोडावा लागेल, त्या भाकरीच्या तुकड्याने ती चटणी लावावी लागेल. भाकरी चावून 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 जशी जिरवावी लागेल, ती जशी पद्धत आहे तसं सद्गुरूला स्मरण केल्यानंतर, ब्रह्मनाम घेतल्यानंतर त्या नामाचं चिंतन एक 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 असं नामचिंतनाने सातत्याने घेता 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 घेता
आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे, बहु जन्माचे साकडे, बहुत जन्माचे साकडे, आहो कोंदाटले हे पुढे, भौरे कोंदाटले पुढे, परब्रह्म हे सावळे, परब्रह्म हे सावळे, परब्रह्म हे सावळे. सावतामाळी महाराजांनी सद्गुरूला शरण गेले, जगद्गुरु सद्गुरूला शरण गेले, भगवान श्रीकृष्ण महर्षी सांदीपनीला शरण गेले, प्रभू रामचंद्र वशिष्ठांना शरण गेले. देव दिकांचा सुद्धा इतिहास तपासून पहा. भावे विण देव न कळे, निसंदेह गुरु विण अनुभव बैसा. आता मला फेसबुकला प्रश्न आलाय की देव दिसत का नाही. आता प्रवचनाचा हा विषय पण या प्रश्नाचं उत्तर देतो. माझे शब्द तुम्हाला ऐकू येतात का दिसतात? व्हिडिओ दिसतोय, शब्द दिसतात का? आवाज दिसतोय का? आवाज ऐकू येतोय का दिसतोय? SD कोण आहेत काय माहिती. आवाज ऐकू येतोय का दिसतोय? ऐकू येतोय म्हणजे आवाज अदृश्य स्वरूपामध्ये. तसं हे जीवसृष्टी द्वैत आणि अद्वैतात दडलेलं आहे. इथं माया, प्रकृती आणि पुरुष मध्ये हे जीवसृष्टी चालते. ही पंचमहाभूताची प्रकृती, त्याच्या आतमध्ये आत्मा पुरुष आणि प्रकृती पुरुष म्हणजे शिव पार्वतीचा हा खेळ म्हणजे मनुष्य जन्म आहे. हे पंचमहाभूत शिव आणि पार्वतीचं स्वरूप आहे. आणि ते शिव स्वरूप तुमच्या जीवनामध्ये येण्यासाठी तुम्हाला जीव स्वरूप सोडावं लागणार आहे. जीवत्व सहज जात नाही महाराज, त्याला संतांची सानिध्य लागते, नामाचा टोला पडावा लागतो. नामाचा टोला पडल्यानंतर मगच ते भ्रांती जाते. तैसा देह अहंकारो नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचिला ही आधीची आहे. हा जो देह आहे हा नाशिवंत देह, आणि हा नाशिवंत देह ज्या वेळेस जाणार आहे, हा नाशिवंत देह ज्यावेळेस जाणार आहे, आत्मा स्वतंत्र होणार आहे, ज्याला तुमचं मूळ स्वरूप आहे. माझे गुरु उदाहरण द्यायचे. नानाच्या मैतीला गेलो म्हणे, नाना खाली पसरलेला. नानाच्या मैतीला गेलो म्हणे, नाना खाली पसरलेला. आम्ही जाऊन जवळ पाहायला गेलो आणि खाली पाहिल्यानंतर आम्ही पाहतोय की नाना झोपलेले. आणि नाना झोपल्यानंतर आम्ही विचारतोय कोण हे झोपलेले? म्हणजे अहो नाना गेले. नाना गेले. मग नाना जे गेले मग हे कोण झोपले? म्हणजे डेड बॉडी. मग केव्हा कबूल करता? गेल्यावर. मेल्यावर सांगतात हे नाना आमचे होते. जे डेड बॉडी मध्ये, जे पार्थिव देहामध्ये जे होते, ते पार्थिव देहाला इथं ठेवून गेले, ते आमचे नाना होते. त्यातलं आत्मस्वरूप, तत्वस्वरूप आमचे नाना होते. ते ब्रह्मांडात विलीन झाले. ही लोकीचा प्रवास संपून तीही लोकीला गेली. तुम्ही 10व्याच्या कोणाच्या मैतीला जाणार आणि तिथं मैतीला गेल्यानंतर जेव्हा मयत स्मशानभूमीपर्यंत येते ना, आणि त्या स्मशानभूमीमध्ये मयत ठेवली जाते. इकडे सरण रचलेलं असतं, सरणावर ते ब्रेड ठेवले जातात. मुलगा किंवा वडील कोणी असतील त्यांचे वारसदार त्याला ते अग्निसंस्कार करतात. आणि अग्निसंस्कार झाल्यानंतर सगळे लोक गोळा एकत्र होतात आणि तिथं राजकीय मंडळी किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी सहज बोलत असतात की मनुष्य जन्म मिळाला आणि तो कळाला, आणि कळून ज्यांनी त्याचं सार्थक केलं त्याचं जीवन. म्हणजे त्यावेळेस लोक म्हणत असतात की ह्या लोकांचा प्रवास संपून त्या लोकाला गेले. हे कोण कबूल करतंय? त्यावेळेसची राजकीय मंडळी किंवा ती जी बोलणारी मंडळी करत असतात. म्हणजे त्यावेळेस आपण ज्यावेळेस स्मशानात असतो तेव्हा आपण असं म्हणतो हा राव काही खरं नाही का, पाण्याचा बुडबुडा, पाण्याचा बुडबुडा. पण पाण्याचा बुडबुडा केव्हा पाण्याचा बुडबुडा? ज्या वेळेस आपण कबूल झालो की या देहाला सोडून आत्मा एक दिवस जातोच. या देहाचा आणि त्याचा ज्या दिवशी ताटातूट होते
त्यावेळेस त्याला मरण म्हटले. आणि या देहाशी ज्यावेळेस त्याचं तादात्म्य होतं त्यावेळेस त्याला जन्म म्हटले. आत्मा या देहाचा अंगीकार करणे, मायेचा अंगीकार करणे जन्म म्हणतात त्याला. आणि मायेचा परित्याग करणे, ज्यावेळेस आत्मा परित्याग करतो या पंचमहाभूताचा, त्याला मरण असं म्हटलेलं आहे. जन्मही खरं नाही आणि मरणही खरं. अष्टवक्र मुनींची कथा सांगतो तुम्हाला. अष्टवक्र मुनींचे वडील राजाच्या राज्य दरबारामध्ये एका ज्ञानपीठावर काम करत असतात. आणि राजा सकाळ सकाळ येतात, नंतर सगळा कारभार, आजचं जे राजकीय जेवढ्या घडामोडी आहेत तर तेवढ्या सगळ्यांनी सध्या त्याचं जे काही दफ्तर आहे ते बंद करा, सगळे शांत व्हा. दरबारामध्ये राजा मध्यस्थानी बसलेला, दोन्ही बाजूने दरबारात त्यांचं शिष्टमंडळ बसलेलं. आणि त्या शिष्टमंडळासमोर राजा अशी चिंताग्रस्त असताना त्यांचे प्रधानजी विचारतो की राजा काय झालं हो तुम्ही? आज चेहऱ्यावर काहीतरी तुमच्या वेगळंच दिसतंय, तुम्ही आज चिंतित दिसता. त्यावेळेस राजा म्हणतात की मी काल स्वप्नामध्ये भयानक स्वप्न पाहिलं झोपेमध्ये, आणि मला झोप लागली गाढ. आणि त्या गाढ झोपेमध्ये मला एक स्वप्न पडलं की मी भीक मागतो. स्वप्न असते, स्वप्न असतं नाही, पण मला असं म्हणायचंय पहाटेचं स्वप्न होतं. आणि जनरली बरेच लोक म्हणतात पहाटेचं स्वप्न खरं असतं. तर माझा असा प्रश्न आहे की ते स्वप्नातलं खरं मीच होतो, माझंच राज्य होतं, हेच गाव होतं, हेच राज्य होती, हीच प्रजा होती, इथलं सगळं जसं तसं लाईव्ह वातावरण माझ्या स्वप्नामध्ये होतं. जसं आज मला तुम्ही या डोळ्यांनी दिसताय तसं मला डोळे बंद करून जे स्वप्न पडलं त्या स्वप्नात असंच दिसत होतं. पण तिथं मी भीक मागत होतो आणि इथं मी राज्य करतो. तर ते खरं का हे खरं सांगा. बरीच मंडळी, पंडित मंडळी, आणि गुणोही माझे मन हो का पंडित शहाणा, बसले अभ्यास करत. अनेक वर्ष अभ्यास चालला महाराज या प्रश्नावर. आणि अष्टवक्र मुनींच्या जन्माची कथा तर आपण घेऊ एक दिवशी, पण या प्रश्नाचं उत्तर मात्र त्या ठिकाणी कोणी घेत नाही. अनेक लोक अभ्यास करत असतात. अष्टवक्र मुनींचे वडीलही तिथं असतात. बरेच वर्ष निघून जातात. आणि एक दिवस राजा फेरी करत असतो, राज्याची पेट्रोलिंग ज्याला म्हणतो. फेरी करताना 8 ठिकाणी वाकडे असे अष्टवक्र मुनी असे लंगडत 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 8 दिशांनी वाकडे असणार. त्या नेमकी फेरी निघती, ती मिरवणूक येते राजाची. आणि त्या राजाच्या मिरवणुकीच्या समोर येऊन असं म्हणतो तर सैनिक असतो, ए म्हणे कोबड्या सर घेतून. ते म्हणतात तू सैनिक आहे का? म्हणजे हो. प्रधानजीला सांग माझं महत्वाचं काम आहे, राजाच्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं ते उत्तर मला द्यायचं. सैनिक म्हणतो हे काय 8 ठिकाणी वाढलेली, हे काय उत्तर देणार? तू बोलव तेवढं काम कर. काय आता ऋषी मुनी म्हटल्यावर अपमानही जास्त करतायत. गेले प्रधानजीला सांगितलं असं असं कोणतरी पुढे उभं राहिलंय, मिरवणूक थांबण्याचे कारण असं आहे. ते माणूस 8 ठिकाणी वाकडे ते म्हणते राजाच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे. प्रधानजी धावत येत असतात, नमस्कार करतात. आणि ब्राह्मण देवता नमस्कार. का बरं आपण मिरवणूक अडवलेली आहे? तर ते म्हणे माझ्याकडे राजाचा प्रश्न आहे, प्रश्नाचं उत्तर आहे. मला जरा राजाने जे प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचंय, त्याच्यासाठी मी इथं थांबतो. राजाला बोलवा. त्याने प्रश्न माहिती आहे ना तुम्हाला? त्याने मला प्रश्न माहिती आहे, तुम्ही राजाला बोलवायचं काम करा. प्रधानजी राजापर्यंत जातात. म्हणे अशा असे मुनी आले, अपंग आहे, पण ते म्हणतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. राजाजी येतात, लोटाभर पाणी घेतात, संतांच्या पायावर ओततात. नम्र झाला भूता त्याने
कोंडिले अनंता, त्याने कोंडिले अनंता, त्याने कोंडिले अनंता. नम्रतेने पाय धुतात. म्हणतात महाराज एवढं उन्हाची वेळ झालेली आहे आणि आता वातावरण, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं तर ते माझ्यापर्यंतच राहील आणि मी प्रश्न तर दरबारामध्ये विचारलेला आहे. माझी हात जोडून विनंती आहे मुनीजी, मुनिवर, महाराज, आपण उद्या सकाळी दरबारात यावं आणि आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. महाराज साधूंची सेवा, अष्टवक्र मुनींची सेवा करून निघून जातात व्यासपीठावर. दुसऱ्या दिवशी सकाळी राज्य दरबार भरतो. दरबारामध्ये अष्टवक्र मुनी उभं राहतात आणि उभं राहिल्यानंतर ते तसं सांगतात, म्हणे परिचय देतात स्वतःचा. परिचय दिल्यानंतर राजाला सांगतात तुमचा प्रश्न सांगा. राजाचे प्रश्न पुन्हा एकदा रिपीट करतात की मला स्वप्न पडलं काही वर्षांपूर्वी आणि गाव हेच होतं, राज्य हेच होतं, असंच प्रकारचं वातावरण होतं, पण मी भीक मागत होतो असं दिसत. त्यावेळेस मी असा प्रश्न केला की माझं स्वप्न खरं की मी आज अस्तित्वात आहे. तर अष्टवक्र मुनी सांगत असतात हा देह जवळ आहे तवर ह्या गोष्टीचं अस्तित्व खरं आहे. महाराजजी, ज्या दिवशी हा देह इथून निघून जाणार आहे तो ज्या जन्मात जाईल त्या जन्माची, त्या भूमीची, त्या व्यक्तीची, त्या जीवत्वाची जी क्रिया कार्य असेल तसंच्या तसं तुम्हाला दुसऱ्या जन्मात असं होईल. बघा संतांची अटकल. संतांना असं विचारतात राजा की मी पुढच्या जन्मी कदाचित भिकारी होणार आहे, असा अर्थ आहे का? ते म्हणले सांगू शकत नाही. सांगू शकत नाही की ह्या जन्मात तुम्ही राजा आहात, ह्या बी जन्मात भिकारी होऊ शकता आणि ह्या जन्मानंतर जो पुढचा जन्म आहे त्या जन्मातही ती वेळ तुमच्यावर येऊ शकते. सांगता येत नाही. ते म्हणले नको रे बाबा, आणि असे किती जन्म माझे शिल्लक आहे? तर ते म्हणले जोपर्यंत तुझी वासना या इहलोकीच्या वस्तूंवर जेवढी दडली घट्ट होत जाईल, तुझी देह वासना, जन्म घेण्याची वासना, इच्छा, तृप्ती, तेवढे जन्म तुला घ्यावं बसत लागतील, तेवढ्या यातना तुला भोगावं. राजा होता, सज्ञानी होता. तो म्हणला मग ह्याला काही असं दुसरा ऑप्शन नाही का? ऑप्शन, दुसरा ऑप्शन नाही. तर ते म्हणले त्याला ऑप्शन नाही. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू. भक्ती एकमेव मार्ग आहे जो मुक्तीचा मार्ग आहे आणि तो केवळ मनुष्य जन्मामध्येच प्राप्त करता येतो. मनुष्य जन्मामध्ये मुक्तीचा मार्ग आहे. हो, केवळ मनुष्य जन्मामध्ये मुक्तीचा मार्ग आहे. आणि तो मुक्तीचा मार्ग कोणता आहे? तर तो मुक्तीचा मार्ग आहे गुरु परंपरेचा. तो मुक्तीचा मार्ग आहे नाम साधनेचा. तो मुक्तीचा मार्ग आहे अनुग्रहाचा, ज्याच्यातून अनुग्रह घेऊनच माणसं तरली गेली. ज्यांनी अनुग्रह घेतला त्यांनी अनुग्रहाचं चिंतन केलं, त्यांची अवस्था झाली. त्यांची अवस्था झाल्यानंतर अनुग्रह परिपूर्ण मुरल्यानंतर त्यांना प्रबोध दिला गेला आणि ते ब्रह्म नाम दिलं गेलं आणि त्या नामावर आरूढ राहून या देहाची विरक्ती म्हणजे विदेह स्थितीमध्ये ज्यावेळेस जन मन निग्रह आणि इंद्रिय निग्रहांनी गेले ती माणसं मुक्त झाली. एक क्षण लागतो मुक्त व्हायला. महाराज देवाची ये द्वारी उभा क्षण होई तेने मुक्तीचारी साधी. आणि ती जी मुक्ती आहे ना महाराज, ज्या वेळेस अवस्था त्या टोका 8ही भाव प्रगट होते, अष्टसात्विक भाव प्रगट होणे म्हणजे मुक्ती आहे महाराज, मुक्तीचा परमोच्च मार्ग. आणि अष्टसात्विक भावावर जगात भयान निंदा चाललेली आहे महाराज. अष्टसात्विक भावाची गरज आहे. अरे व्यवस्था आहे ही, संप्रदाय व्यवस्था आहे अवस्था होण्यासाठी. ज्ञानेश्वरी ज्ञान ग्रंथ, शास्त्र, पुराण व्यवस्था आहे. त्याचं वाचन, त्याचं मनन, त्याचं चिंतन करून तुमची अवस्था होणार. अरे जसे व्यवहारातलं उदाहरण देतो, मुलीचं लग्न ही जागतिक व्यवस्था आहे महाराज. पण मुलगी ज्या वेळेस परतीच्या मार्गाला जाईल
ज्याला बिदाई शब्द येतो बघा हिंदीमध्ये, ज्यावेळेस मुलीची बिदाई असते ना महाराज, ती बापाची अवस्था आहे. आणि कोणत्याही कोटीचा माणूस असतो द्या, ज्यावेळेस स्वतःची मुलगी त्याची नांदायला जाईल ना महाराज, त्यावेळेस त्याची अवस्था प्रगट होणार आहे. लग्न ही व्यवस्था आहे, पण मुलीचं प्रेम त्याला अवस्थेत नेलं आहे. ही मंदिर व्यवस्था आहे, त्याच्यात तुम्हाला चिंतन जाऊन करायचंय नामाचं, मग तुमची होणार आहे अवस्था. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आहे. मंदिर व्यवस्था आहे, संप्रदाय व्यवस्था आहे, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण व्यवस्था आहे. आणि त्या व्यवस्थेतून तुम्हाला काय निर्माण करायचंय, तर ती अवस्था आहे. आपला वेळ बराचसा इथं गेलेला आहे, आपला वेळ झालेला आहे प्रवचनाचा. मला 1च तास दिला होता, त्याच्यातनं मी आपल्या सर्वांच्या या ठिकाणी सेवेसाठी ग्रामगीतेतलं मी आपल्या पुढे एक महाराजांचं चरण घेतलं होतं, महाराजांची कविता घेतली होती. ग्रामगीता माझे हृदय, त्यात बैसले श्री सद्गुरु राय, बोध त्यांचा प्रकाशमय, दीपोनी सांडिल ग्रामास. त्यांनी असा शब्द वापरलाय, माझ्या हृदयात जे सद्गुरू आहेत त्यांनी जो मला बोध दिलेला आहे, त्या बोधातून मी प्रकाशमय एवढा झालेलो आहे की त्याचा प्रकाश माझ्या ग्राममध्ये, जेवढ्या माझ्या गावामध्ये जेवढी लोक इथं बसलेली आहेत त्यांना ते सुखी करण्याचा मार्ग माझ्या गुरुने मला दिला. माझ्या गुरुने माझ्यापुरता सुखी होण्याचा मार्ग नाही दिला, तर या जगाला विश्वाला सुखी करण्याचा मार्ग मला दिला. आणि तो सुखी करण्याचा मार्ग मी जगापुढे देतोय, जगाने तो स्वीकारावा. तो मार्ग आहे गुरु दीक्षेचा, तो मार्ग आहे अनुग्रहाचा, तो मार्ग आहे अवस्थेचा, अष्टसात्विक भावांचा. आणि अष्टसात्विक भाव प्रगट झाल्यानंतर जी ज्ञानामृती आत्मप्रचिती प्रत्येक जीवाला होणार आहे, त्यातनं तो सावरणार आहे. आणि मी मागच्याही कीर्तनात सांगत होतो, मागच्या प्रवचनात, की लोक घाबरतात, मग आत्मस्थिती झाल्यावर आमच्याकडनं प्रपंच होईल का? अर्जुना देऊनी निज समाधी, सवेची घातला महायुती. आणि अर्जुनाची सुद्धा कुरुक्षेत्रावर अवस्था भगवंतानी केलेली आहे. आणि कुरुक्षेत्रावर त्यांची अवस्था केल्यानंतर अर्जुनाला पुन्हा युद्ध करायला सांगितलेलं आहे, म्हणजे पुन्हा कर्तृत्वावर आणलेलं आहे. पण हे कर्म करताना मी अकर्ता आहे एवढा कर्म संन्यास त्याच्या अंतःकरणात जागृत करून दिलेला आहे भगवान श्रीकृष्ण. आणि तुम्हाला तुमच्याही अंतरंगामध्ये कर्म करता 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 कर्म संन्यास जो योग आहे तो तुम्हाला जागृत करण्यासाठीच ही व्यवस्था आहे. देहातून विदेहात जायचे आणि विदेहातून हे काम करायचे. आणि यांचा आपला संबंध काय? नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या, माझे माझे म्हणून. बहीण कोणाची, भाऊ कोणाचा, कोण कोणाचे, सगळे सोयरे, मेल्या मागे सर्वच राहतील, तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजा. आणि ही माया समजून घेण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायचा. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वास तो करी. सगळे जगावर सत्ता मिळवता येते विश्वासाने. ज्ञानोबरायांचा विश्वास निवृत्ती दादावर होता, म्हणून त्याचा परिणाम झाला. मच्छिंद्रनाथाचा जो विश्वास आहे तो भगवान दत्तात्रयांवर होता, म्हणून त्याचा परिणाम झाला. गोरक्षनाथाचा विश्वास मच्छिंद्रनाथावर जो होता त्या विश्वासाचा परिणाम झालेला आहे, म्हणून संप्रदाय एवढा मोठा झाला. श्रीपाद बाबांच्या मार्गदर्शनावर संत अमृते दादांचा, संत धनराज बाबांचा विश्वास होता, म्हणून संप्रदाय हितपर्यंत आलेला आहे. ही सत्य. आणि डोळे झाकून जी लोक बसली महाराज त्यांनी कल्याण झाल्याशिवाय राहिले. भगवान बुद्ध म्हणायचे, डोळे झाकून जेवढे भ्रम होतात तयार, त्याच्यापेक्षा डोळे उघडे ठेवून जास्त भ्रम होतात. मग डोळे झाकल्यानंतर कमी होते बाबा,
त्यांच्यावर आपल्याला ही गोष्ट विरक्तीचे पात्र आणणे नाही तुझे. एका केशव राजे सकळ सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठ आले प्रपंच माझे निवाले साधू. आणि ज्यांचं प्रपंच साधूंच्या संगतीमध्ये ना महाराज तीच माणसं ठरलेली आहेत ना. आणि दुर्जनांच्या संगती लागून ज्ञानदेव माने दुष्टांताची मात साधूचे संगती तरुण पाय. साधू बोध झाला जो नुरोनी आठेला ठाईची मुरला अनुभव. आणि तो अनुभव घ्यायचा आहे, मुरलेला अनुभव. मी कोण मी कोण मी कोण मी कोण मी कोण मी केवढा मी केवढा मी केवढा. ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड गगनाहून वाढ नाम आहे तैसे नवे नाम सर्व मार्ग वरिष्ठ येथे काही कष्ट न लागत. इतका सोपा मार्ग विश्वात परत मिळणार नाही. इतका सोपा मार्ग जो नामचिंतना जागेवर बसून तुम्हाला करायचा आहे, एवढा सोपा मार्ग तुम्हाला जीवनात मिळू शकत नाही. झालेल्या कृपेचा जर नाश झाला ना महाराज, तर विसरले तया थोर झाली हानी पचतील खानी. 84चा नंबर लवकर लागणार नाही. आणि हा नंबर लवकर लागण्यासाठी आपल्याला सद्गुरूला शरण जायचं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी बाबांची जी जयंती करायला आज आपण बसलो ना, ते संत आकडोजी महाराजांना शरण दिले तेव्हा त्यांचा उद्धार झाला. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तू का. मी त्यांचा अंगीकार केलाय. तुकोबारायचं उत्तर देत असतात. तुकाराम महाराज उत्तर देतात, महाराज मी अंगीकार केलाय त्यांचा. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आज जेव्हा गुरुला तुकोबरायांनी प्रश्न विचारला की नाम तर तुम्ही मनात घ्यायला सांगितलंय, पण असं मनात नाम घेऊन मी असा मुक्यानी तर नाही ना हिंडू शकणार. मी नाम घेतो, मी नामाचं चिंतन करतो, मी सारखं श्वासाबरोबर ते नाम घेतो. कंठ न हले मुख न हले जीवन स्मरे राम राम हमारा जप करेन हम बैठे आराम. या अवस्थेत मी राहतो, पण मला मुखाने काहीतरी म्हणावं लागेल ना. म्हणून त्या गुरुनी सांगितलं की मुखाने काही बोलू नको. बोलला तर राम कृष्ण हरी एवढं बोल मुखाने, पण मनाने नाम घे. म्हणून तो शब्द आलेला आहे तिथे. बाबाजी आपुले आपुले सांगितले नाम. मग वैखरी वाचेसाठी काय दिलं? मंत्र दिला राम कृष्ण. हा मंत्र कशासाठी दिला? तर ई लोकीमध्ये प्रवास करताना मुखातून काही निघावं त्याच्यासाठी हा मंत्र आहे रामकृष्ण. बाकी सांगितलंय ते नाम आहे आणि त्या नामाच्या सत्तेने मी तरलोय. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण शहाणा जो आहे तोच घेतो येथे. शहाणा म्हणजे ज्याला गरज आहे तो शहाणा. आणि तुम्ही शहाणे आहात, जाणते आहात, मनुष्य जन्माला आलेले आहात. कसं तरी अमृते दादांच्या साधू संतांच्या मालिकेमध्ये आलेल्या आहात. तुम्ही कुठल्याही गुरुचा अंगीकार केला असेल, कुठल्या संप्रदायाचा अंगीकार केला असेल, कुठल्या शास्त्राचा अंगीकार केला असेल, किती व्रत वैकल्य केले असेल. ज्यांच्याकडे नाम नसेल ना गुरुने दिलेलं, त्यांनी पहिलं नाम घ्या. आणि ज्यांच्याकडे नाम आहे ना त्याची कदर करा. ज्यांच्याकडे नाम नाही त्यांनी नाम जरूर घ्या. फोन नंबर मी मगाशीच दिलेला आहे, तो तपासून पहा. 9545
9545032947. 9545032947 हा फोन नंबर मी दिलाय. त्याच्यामध्ये मी नाम देणाऱ्यांपर्यंत तुम्हाला पोहोचवतो. त्या पहिलं नाम घ्या, नामाचं चिंतन करा, त्याच्याशिवाय तरुणोपाय नाही. युजर आयडी काही पण असू द्या. जगाचा आज इतिहास बघा. इंटरनेट दोन गोष्टीवर चाललेलं आहे महाराज. कान डोळे नीट उघडे ठेवून आहे. इंटरनेट दोन गोष्टींवर चालले. युजर आयडी अँड पासवर्ड. युजर आयडी अँड पासवर्ड. आता युजर आयडी काही असू शकतो. श्रीपाद बाबा असू शकतो, रामदास बाबा असू शकतो, धनराज बाबा असू शकतो, अमृते दादा असू शकतो, गुरुवर्य कुठले शांताराम बाबा, बबन बाबा, चकवे बाबा, परदेशी बाबा, मगर बाबा, कोणते 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 बाबा असू शकतात. कोणतेही बाबा असू शकतात. युजर आयडी झाला तुमचा. पासवर्ड तुमचा आहे. पासवर्ड काय? नाम. ज्या युजर आयडी कडनं नाम मिळाले तेच पासवर्ड आहे. आणि तोच पासवर्ड तुम्हाला तारणार आहे. आणि त्या पासवर्ड तुम्हाला ध्यानात ठेवायचा. श्वास वर जाताना काय म्हणतो तो पासवर्ड आहे. श्वास खाली येताना काय म्हणतो तो पासवर्ड आहे. युजर आयडी आणि पासवर्ड या दोन गोष्टी ध्यानात ठेवा आणि त्याच्यातनं तुम्ही तरुण जाणार आहे. मला असं वाटतंय झालेली सेवा सद्गुरू सच्चिदानंद संत श्री चरणी अर्पण करतो. उपस्थित असलेले सर्व साधूजन महात्मे, या देशातले देशाबाहेरचे, आपल्या सर्वांची चरणी अभिवंदन करतो. आणि एक मेसेज मला आलेला आहे. काय? राष्ट्र संत तुकडोजी बाबांचं गाणं गा. मगाशी गायलं ते अहो ते गाणं नाहीये. हा MP रायपूर बर मध्य प्रदेश मधलं हे आहे. शिवंकर साहेब. अच्छा, शिवंकर साहेब. ती गाणं नाहीये, कविता आहे. या झोपडीत माझ्या. तुम्हाला आवडली असेल तर मी गातो. प्रवचन माझं झालेलं आहे. निरोप मी परिपूर्ण दिलेला आहे. अपूर्ण काही माझा निरोप असेल तर तो आपण परिपूर्ण करून घ्यावा, गाठ घ्यावी. संतांना सद्गुरूंना शरण गेल्यानंतर, शास्त्राला शरण गेल्यानंतर आपण त्या परिपूर्णतेकडे जरूर जाणार आहात असा माझा विश्वास आहे. आज माझी अशी आपल्याला हात जोडून विनंती आहे की कोविडचा जो परिणाम आहे तो खूप भयंकर आहे. आज जवळजवळ जगामध्ये त्यांनी थैमान घातलेलं आहे. 15 दिवस लोक क्वारंटाईन आहेत. 28 दिवस लोक क्वारंटाईन आहेत. खाण्यापिण्याचे वांदे आहेत. नोकरी काम धंद्याचे या जगामध्ये वांदे आहेत. पण काळजी करू नका. सद्गुरू माझे समर्थ आहे. माझे सद्गुरू हे सगळं तारून देणार आहे. तुम्हाला एवढंही सुद्धा झळ भासून देणार नाहीये. तुम्ही विश्वासाने सद्गुरूचं चिंतन करा. हा कोविड कधी गेला, ही अडचण कधी गेली, हे दुःख कधी गेलं हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि सहज तुम्ही तरुण जाताल या जगामध्ये. ज्यावेळेस तुमच्या नामाचं विमान असं या भवसागरातनं उंच भरारी घेईल ना, त्यावेळेस इथल्या कुठल्याही गोष्टीचा तुमच्याशी संसर्ग होणार नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टीची प्राप्ती. तो स्वधर्म जो बापा तोच नित्य यज्ञ जाणपा. म्हणून तेच वर्तता पापा आता संचारून. ही गोष्ट आहे. तर आपण त्या नामाचं चिंतन करावं. तोच आपला स्वधर्म आहे. आज देश आपल्या पुढं पंतप्रधानांच्या माध्यमातून आदरणीय नरेंद्रभाईजी मोदी असतील, त्यांचं सगळं शिष्टमंडळ असेल, तसंच महाराष्ट्राचे आदरणीय लाडके मुख्यमंत्री आणि तेजस्वी प्रखर विचारांचे सत्यवादी आणि प्रामाणिक मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे, या ठाकरे साहेबांनीही आपल्याला वारंवार अनुमोदन केलेले. तर मी आत्मोन्नती विश्वशांती स्वानंद गुरुभक्त प्रेमळ मंडळ, राहुरी प्रेमळ मंडळ, आळंदी प्रेमळ मंडळ, सिद्धेवाडी प्रेमळ मंडळ, डवळस, मंगळवेढा, पंढरपूर, मुंबई, खारघर या सगळ्या मंडळींच्या संस्थेच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो, जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत आपण शासनाच्या नियमांचं पालन करावं. मी सुद्धा हे प्रवचन माझ्या घरात, आमचं घर आहे ही रूम, या रूममध्ये घरात बसून हे प्रवचन केलेलं आहे. मी जवळजवळ 19 तारखेपासून घराच्या बाहेर नाही. हे बा आपल्याला दिलेलं बंधन महत्वाचं आहे. आपल्या हितासाठी राज्य शासन काम करत आहे.
आपणही त्यांचं मनापासून ऐकावं. ते जसे जसे आपल्याला सूचना देतील तसं तसं हे लॉकडाऊन हटणार आहे आणि आपल्याही जीवनामध्ये पुन्हा एकदा तो आनंदाचा पुन्हा ती एक लहर, पुन्हा ती आनंदी वादळ आपल्या जीवनामध्ये येणार आहे. आनंदाचे सुखाचे दिवस आपल्यापर्यंत येणार आहे. प्रवचनाची माझी वेळ झालेली आहे. जे काही चुकीचं झालं असेल ते माझ्या अल्पबुद्धिमतीचं आणि जे योग्य असेल ते माझ्या साधू संत महात्म्यांचं. मी ह्या शिवांगरे, काय यांचं नाव, शिवरंगरे गेले ते, म्हणजे आहेत ते पण त्यांचं नाव गेलं. त्यांना ती कविता मला ऐकवायची आणि ती कविता ऐकून मी माझं प्रवचन या ठिकाणी संपन्न करतो. राजा सजी महाली सौखे कधी मिळाली. राजा सजी महाली सौखे कधी मिळाली. ती सर्व प्राप्त झाली या जो पडीत माझ्या, या जो पडीत माझ्या, या जो पडीत माझ्या, या जो पडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पावे. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पावे. प्रभु नाम नित्य गावे, प्रभु नाम नित्य गावे. या जो पडीत माझ्या, या जो पडीत माझ्या, या जो पडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या. दारास नाही दोऱ्या या जो पडीत माझ्या, या जो पडीत माझ्या, या जो पडीत माझ्या, या जो पडीत माझ्या, या जो पडीत माझ्या. आपल्या सर्वांच्या चरणी ही कविता सादर करतो. झालेली काही सेवा माझी ही तुमच्या चरणी ब्रह्ममूर्ती श्रीपाद बाबा रामदेव अमृते दादा धनराज बाबा पंचकृष्ण साधक बंधूपणे देववृद्ध निकाळात मी आपल्या चरणी अर्पण करतो आणि आपण या सेवेचा स्वीकार करावा. या लेकराला तुमची सेवा करण्याची सद्बुद्धी विवेक शक्ती द्यावी अशी मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो.